यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे गुरुवारी एकमेकांसोबत विधान भवनात पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। उद्धव ठाकरेंनी ही भेट योगायोगानं झाल्याचं स्पष्ट जरी केलेलं असलं तरी शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र या संवादाचं स्वागत केलंय आणि त्यामुळे फडणवीसांच्या मध्यस्थीनं ठाकरे आणि शिंदेंमध्ये पॅचअप होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। फडणवीस ठाकरे एक साथ, उद्धव ठाकरे शिंदेमध्ये पॅचअप, ठाकरे भाजप सोबत येणं आम्हाला मान्य, अब्दुल सत्तारांची सकारात्मक प्रतिक्रिया। दोघंही शेवटी 30 वर्ष सोबत काम केलेले म्हणून त्यांनी देवेंद्रजीने जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य राहील। शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची ही प्रतिक्रिया। खरं तर शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे। पण हे सुरू असतानाच गुरुवारी उद्धव ठाकरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत विधिमंडळात हास्य विनोद करताना दिसले। त्यामुळे दीर्घ विसंवादानंतर सुरू झालेला हा संवाद नव्या समीकरणांची नांदी आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। पूर्वी एक खुलेपणा होता, आता बंद दारात चर्चा ही अधिक फलदायी होते असं म्हणतात। तर जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी झालीच बंद दारात चर्चा तर तेव्हा बोलू। मी आणि ते दोघंही एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना एकमेकाशी जे आपण राम राम हाय हॅलो म्हणतो तसं ते झालं। नाही असं लगेच तुम्ही मोठ्या काही गोष्टी अशा करू नका। साहजिकच आहे, म्हणजे आता असं मी म्हणेन की कोणाला हाय हॅलो म्हणणं सुद्धा पाप झालंय का, की काही हेतू पुरस्सरच ते करावं का। राज्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचं सरकार आहे। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपशी हात मिळवणी केली, पण आता फडणवीसांनी दुरावलेल्या जुन्या मित्राशीही संवाद सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। बरं, हे पहिल्यांदाच घडलं असंही नाहीये, पण आता फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याचं शिंदेच्या शिवसेनेकडून स्वागत करण्यात आलंय। शेवटी काय आहे का राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आणि व्यवस्थितशीर ज्यांचं कसं कोणाचा काय होईल याचं काही गॅरंटी नसते, परंतु त्यांचा काही कटुता नाहीये। दोघंही शेवटी 30 वर्ष सोबत काम केलेले म्हणून त्यांनी देवेंद्रजीने जो निर्णय घेतला तो सर्वांना मान्य राहील। बरं, हे पहिल्यांदाच घडतंय असंही नाही। काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस वेळोवेळी उद्धव ठाकरे आपले शत्रू नसल्याचं बोलून दाखवत आहेत। फडणवीसांची ही साथ याला आदित्य ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याचं समोर आलंय। बुधवारी तर देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून केलेल्या मिश्किल टिप्पणीचीही चांगलीच चर्चा झाली। माननीय बच्चू कडूंनी प्रश्न आदित्यजींकडे पाहून विचारला होता का सरकारने लग्न लावायचं, तर सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे। ही काही वेगळी राजकीय धमकी आहे का की लग्न लावून देऊ नये तर तुम्ही आमच्या सोबत बसा? आदित्यजी, आधी लग्न कोंडाण्याचं नाही, कोणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय। देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी सुरू केलेला संवाद आणि त्यांचं शिंदेच्या शिवसेनेकडून झालेलं स्वागत, या दोन्ही घडामोडी एकमेकांना पूरक आहेत। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमधील कटुता मिटणार का? ज्या भाजपवर शिवसेना फोडण्याचा आरोप केला गेला त्याच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दुभंगलेली शिवसेना पुन्हा एकत्र आणणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।